स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावरती निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 76 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही देवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 76. सय्यद मुसलमान. शके 1796 भाद्रपद वद्य षष्ठी गुरुवारी स्वामी महाराज अक्कलकोट येथे देशमुखांच्या वाड्यात बसले असताना दिवसा 3 वाजता मोगलाईकडून एक सय्यद नावाचा मुसलमान दर्शनाकरता आला होता. त्यावेळी वामनबुवा समर्थांपुढे कीर्तन करण्यासाठी वीणा लावित होते. सेवेकरी मंडळी जवळच होती. सय्यदाने दरवाजावरील मंडळींना विचारले, क्यों जी, अक्कलकोट के स्वामी यहाँ है? ते ऐकून महाराज म्हणाले, स्वामी कहाँ है स्वामी? स्वामी तो अक्कलकोट में है, यहाँ क्यों देखते हो? असे समर्थांचे उद्धारक भाषण ऐकताच सय्यद 2 घटका एकदम तटस्थ उभा राहिला. त्याला काही देहभान नव्हते, केवळ एकाग्र ध्यानस्थ झाला. काही वेळाने डोळे उघडून हळूहळू सावध होऊन अनन्य भावे, कंठ सद्गतीत व प्रेमाश्रुपात होत असता बंदगी करून म्हणाला, गरीब नवाज परवरदिगार साहेब, स्वामी महाराज आप खुदा हो, बेशक भूल नहीं है, दिल के अंदर आपका दर्शन हुआ, वाह वाह वाह, या इलाही खुद दवे खुद लाए, लीला क्या कहूँ, मैं मेरा धर्म जानता हूँ, कलम कुरान और किताब बहुत पढ़ता हूँ और हकीकत तरीकत शरीयत मार्फत अच्छी तरह से जानता हूँ और उसी माफक मेहनत करता हूँ. आपका दर्शन हुआ, मेरा जन्म का सार्थक हुआ. असे स्व अनुभवासहित बोलून त्यांनी आणलेले सर्व पदार्थ महाराजांना अर्पण केले. काही दिवस श्रींच्या सेवेला राहून श्रींची आज्ञा घेऊन तो कृतार्थ झाला व आनंदाने हैदराबादकडे गेला. यावरून अक्कलकोट में स्वामी है असे महाराज जे बोलले, यावरून असे ठरते की अक्कल म्हणजे ज्ञान, त्या ज्ञानात श्री स्वामी आहेत असे महाराजांच्या शब्दांचे तात्पर्य निघते. येथे बखर क्रमांक 76 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.